Welcome friends. Today I will learn that what is mean by the inertia. What is mean by inertia? जडत्व म्हणजे काय? आपण आज शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की व्हेरियस टाइप्स ऑफ द फोर्स that is contact force, non-contact force, and these are the examples of the contact force and non-contact force. Some points are discussing in that yesterday's videos. I will discussing in this today's video what is mean by the inertia. Inertia म्हणजे काय, जडत्व म्हणजे काय. तर जडत्व म्हणजे काय असतं की द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन्स इन इट्स स्टेट एक्झिस्टिंग स्टेट इन इज कॉल्ड एज इनर्शिया. म्हणजे काय की बॉडीची अशी अवस्था किंवा एखादी वस्तू आहे, त्या वस्तूची अशी अवस्था जिच्या अवस्थेमध्ये त्या बॉडी ही कोणत्याही म्हणजे कोणती अवस्था आहे त्या बॉडीमध्ये ती गतीमध्ये आहे किंवा गतीमध्ये स्थिर आहे, पण तिच्यावर कुठल्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केला गेलेला नसला पाहिजे, तशी अवस्था बॉडीची त्यालाच काय म्हणतात, इनर्शिया असं म्हणतात. इनर्शिया म्हणजे काय, अ टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन्स इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड एज इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय, परत एकदा सांगतो मराठीमध्ये की एखाद्या वस्तूची, एखाद्या बॉडीची, ऑब्जेक्टची अशी अवस्था ज्या अवस्थेमध्ये वस्तू कोणत्या अवस्थेमध्ये आहे, ठीक आहे. तर स्थिर अवस्थेमध्ये असली तर स्थिर अवस्था, गतिमान अवस्थेमध्ये असेल तर गतिमान अवस्था, म्हणजे त्या बॉडीची अवस्था म्हणजेच जडत्व असते. म्हणजेच त्या बॉडीला काय म्हणतात, इनर्शियल बॉडी असं म्हणतात. किंवा ती बॉडी कशी असते, इनर्शिया असते. त्याला काय म्हणतात, त्या बॉडीच्या प्रॉपर्टीलाच इनर्शिया असं म्हणतात. तर धिस इज व्हाय अन ऑब्जेक्ट इन अ स्टेशनरी स्टेट रिमेन्स इन द सेम स्टेट. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट हा स्टेशनरी असतो, म्हणजे एखादी वस्तू, इनर्शियाची डेफिनेशन काय आहे की स्टेशनरी बॉडी स्टेशनरी राहते. दिस इज व्हाय अन ऑब्जेक्ट इन अ स्टेशनरी स्टेट रिमेन्स इन द सेम स्टेट अँड. म्हणजे एखादी स्थिर वस्तू ही स्थिरच राहते आणि गतिमान वस्तू ही गतिमान राहते. याच्यामध्ये काय तुम्हाला साम्य दिसते की जेव्हा स्थिर वस्तू स्थिरच राहते आणि गतिमान वस्तू गतिमान राहते, तर काय असतं तिथं, तर तिच्यावर कुठल्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केला गेलेला नसतो, कुठल्याही प्रकारचं बल अप्लाय केलं गेलेलं नसतं. एखादी स्थिर वस्तू आहे, सपोज दिस इज माय हँड, दिस इज द कार, सपोज दॅट. हां, एखादी स्थिर वस्तू आहे, ठीक आहे, एक थांबलेली कार आहे किंवा एखादी वस्तू आहे, पेन आहे, काही पण आहे, तर ती थांबलेली आहे. तर थांबलेली आहे म्हणजे काय, याला स्थिर आहे. स्थिर कधी असते की तिच्यावर कुठल्याही प्रकारचा बल आपण अप्लाय केला गेलेला नसला पाहिजे, तेव्हा ती कशी असते, स्थिर असते. जर हिच्यावर बल अप्लाय केलं तर ही कशी होते, मोशनमध्ये होते. कशी होणार, मोशनमध्ये. म्हणजे हिला काय येणार, आपण जर हिला बल अप्लाय केलं, आपण हिला प्रेस केलं, मागून दाबलं, तर काय होणार, स्पीडमध्ये येणार, ती मोशनमध्ये येणार. मग मोशनमध्ये यायला ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट कसा व्हायला आहे, मोशनमध्ये. केव्हा व्हायला आहे, जेव्हा तिच्यावर कुठल्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केला तेव्हा काय व्हायला, ते इन मोशनमध्ये यायला. मग स्टेशनरी राहील का ते ऑब्जेक्ट, स्टेशनरी राहणार नाही. पण स्टेशनरी इनर्शियामध्ये, इनर्शिया प्रॉपर्टी काय सांगते की स्टेशनरी ऑब्जेक्ट स्टेशनरीच राहते. गतिमान वस्तू, एखादी कार मुव्हिंगमध्ये, ठीक आहे, दिस इज कार, दिस इज मुव्हिंग ऑन दी रोड, रोडवर मूव्ह व्हायली, ठीक आहे. तर हिच्यावर आपण काय केलं की फोर्स अप्लाय केला, आपण काय केलं, फोर्स अप्लाय केला, पुढे झाड आलं, ठीक आहे, आणि झाडानं काय केलं, टक्कर झाली. मग काय होणार याच्यामध्ये, फोर्स अप्लाय करणार, झाड काय करणार, फोर्स अप्लाय झाला याच्यावर. म्हणजे किंवा एखाद्या माणसानं काय केलं की कुठली वस्तू आहे, आपली लहान दसऱ्यामधली गाडी असली, ठीक आहे, आपण चालवायलो आपण, ठीक आहे, असं हातानं चालवायलो, मग पुढून आपण फोर्स अप्लाय तिथं पण करायलो ना. तर मग पुढच्या पोरानं काय केलं, एखाद्या तुमच्या मित्रानं, की त्या पुढे तिथं एक असा हात ठेवला आणि तुमची गाडी, मग काय होणार की ती वस्तू गतिमान आहे, मग तिच्यावर दुसऱ्या एका मुलानं काय केला, फोर्स अप्लाय केला, मग गतिमान वस्तू कशी झाली, स्थिर झाली. गतिमान वस्तू स्थिर झाली केव्हा होईल, जेव्हा तिच्यावर फोर्स अप्लाय करेल. या दोन्ही कंडिशनमध्ये, स्टेशनरी ऑब्जेक्टमध्ये म्हणजे स्थिर वस्तूमध्ये आणि गतिमान वस्तूमध्ये काय साम्य आहे, गतिमान वस्तू गतिमान राहील आणि स्थिर वस्तू स्थिर राहील. केव्हा राहील, जेव्हा तिच्यावर कुठल्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केला गेलेला नसला पाहिजे. द ॲब्सेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल फोर्स. म्हणजे बॉडीची अशी अवस्था, इनर्शिया मीन्स दॅट बॉडीची अशी अवस्था जी गतिमान वस्तू, म्हणजे कोणती अवस्था, गतिमान वस्तू गतिमान राहते, स्थिर वस्तू स्थिर राहते, अशी अवस्था म्हणजेच इनर्शिया. ते नेक्स्ट स्लाइड. देअर आर द डिफरंट टाइप्स ऑफ द इनर्शिया.
टाईप्स ऑफ द इनर्शिया. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. आता इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. रेस्ट म्हणजे काय? रेस्टमधली म्हणजे स्थिर अवस्थेमधली जे काही जडत्व असतं, स्थिर अवस्थेमधलं जडत्व आपण बघणार आहे. अँड ऑब्जेक्ट इन अ स्टेट ऑफ रेस्ट कॅन नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स in inherent properties. This properties is called as the inertia of that state of the rest. म्हणजे काय की ऑब्जेक्टची, एखाद्या वस्तूची हा वेगवेगळ्या स्टेट ऑफ रेस्ट, स्टेट ऑफ मोशन, स्टेट ऑफ म्हणजे डायरेक्शन ऑफ द मोशन, म्हणजे जडत्वाच्या 3 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. एक स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर अवस्थेतील जडत्व, दुसरं स्टेट ऑफ मोशन गतिमान अवस्थेतील जडत्व, आणि तिसरं आहे दिशा म्हणजे डायरेक्शनल इनर्शिया. आता स्थिर अवस्थेतील जडत्व म्हणजे काय की बॉडीची अशी अवस्था ज्या अवस्थेमध्ये बॉडी रेस्ट कॅन नॉट बी चेंज, म्हणजे जी काही स्थिर अवस्था आहे ती स्थिर अवस्था चेंज होत नाही, सर्टनली चेंज होत नाही, म्हणजे ती स्वीकार करत नाही स्थिर अवस्थेला, म्हणजे स्थिर अवस्थेमधून गतिमान अवस्थेमध्ये जाण्यासाठी ती स्वीकार करत नाही. बॉडी डज नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट. रेस्ट ही अवस्था चेंज करता येत नाही तिला फास्टमध्ये. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं, एक एक्झाम्पल कोणतं आहे की जेव्हा बस काय आहे, स्टॉप आहे आणि प्रवासी त्याच्यामध्ये बसलेत, ठीक आहे, आणि बस बंद पडली. नंतर मग बस काय झाली, एकदमच स्टार्ट झाली. तुम्ही असं गावाला जाताना प्रयोग झाला असेल तर तेव्हा काय असते की बसमध्ये जे काही ड्रायव्हर म्हणजे कंडक्टर सर्व काही पॅसेंजर असतात. हे पॅसेंजर एकदमच बस स्टार्ट झाली, बस स्टँडमधून बस निघली, सुरुवातीला स्टेशनरी आहे, नंतर काय झाली बस स्टार्ट झाली. तेव्हा काय होते की जर आपण कुठं पकडून नाही बसलो तर काय होते, बस काय करते असं मागं ढकलते. बस काय करते, मागं ढकलते. कशामुळं होते की स्टेट कशी होती, इज ॲट म्हणजे बस कशी होती, इज ॲट रेस्ट होती, म्हणजे काय स्थिर अवस्थेमध्ये होते. स्थिर अवस्थेमधून लगेच गतिमान अवस्थेमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही मोशन म्हणजे स्थिर अवस्थेमधून गतिमान अवस्थेमध्ये जे काही मोशन होते बॉडी स्वीकार करत नाही की ती रेस्ट अवस्थेमध्ये असल्यासारखं तिला भास होते. तर मग त्याच्यामुळे काय होते की जे काही तुम्हाला तिथं ॲक्शन झाल्यासारखी दिसते, कोणती ॲक्शन झाल्यासारखी दिसते, जे पॅसेंजर आहेत ते पॅसेंजर मागच्या दिशेने झुकल्यासारखे दिसतात. तर ते एक एक्झाम्पल आहे या स्टेट ऑफ रेस्टमधलं. देन सेकंड इज अ इनर्शिया ऑफ मोशनची इनर्शिया म्हणजे गतिमान वस्तूचे जडत्व. गतिमान वस्तूचे जडत्व म्हणजे काय की द इनहेरिटन्स प्रॉपर्टीज ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इज कॉल्ड ॲज इनर्शिया ऑफ मोशन. ह्याचं काय आहे की इनहेरिटन्स प्रॉपर्टीज ऑफ अन ऑब्जेक्टची जी काही प्रॉपर्टी आहे ती विच इट इज अ स्टेट ऑफ मोशन म्हणजे गतिमान अवस्थेमधली त्याची प्रॉपर्टी, गतिमान अवस्थेमध्ये ती ऑब्जेक्ट आहे, नॉट चेंज इट इज कॉल्ड ॲज म्हणजे गतिमान अवस्थेमधून स्थिर अवस्थेमध्ये एकदमच जात नाही. पहिले आपण काय बघितलं की स्थिर अवस्थेमधून गतिमान अवस्थेमध्ये जाताना आपल्याला जे काही होतं बसमध्ये बसल्यावर त्याप्रमाणे, आणि इथं काय की गतिमान अवस्थेमधून स्थिर अवस्थेमध्ये. याच्यामध्ये काय एक्झाम्पल दिलं की एखादा आपला फॅन असला, घरामधला फॅन काय होतो की लाईट गेली अचानक, फॅन चालू होईल अचानक लाईट गेली. आता सुरुवातीला तुम्ही मला सांगा की लाईट गेली म्हणजे सुरुवातीला लाईट होती म्हणजे फॅन फिरत होता. नंतर काय झालं की लाईट गेल्यावर मग अचानक फॅन म्हणजे लाईट गेल्या गेल्या बंद पडतो का, नाही पडत. तर मग काय होतं, तो काही काळ फिरत राहतो हो की नाही, म्हणजे काहीतरी फ्रिक्शन फोर्स येते, नंतर मग काहीतरी थोड्या वेळानंतर ते आपोआप थांबून जातो. पण लाईट गेल्या गेल्या थांबतो का, नाही थांबत. तर मग ऑब्जेक्ट कसा आहे की इन मोशनमध्ये, ऑब्जेक्ट इज इन मोशन देन इट इज रेस्ट, म्हणजे सुरुवातीला मोशनमध्ये म्हणजे गतिमान अवस्थेमध्ये आणि एकदमच थांबतो का, तो नाही थांबत. तर याचं एक्झाम्पल आपण गाडीमध्ये पण बघू शकतो. एखाद्या वेळेस आपण काय केलं की गाडी स्टार्ट केली आणि मग नंतर एकदमच चाबी बंद केली तर काय होतं, थोडीशी तरी जाते ना पुढे ती. तर म्हणजे काय गतिमान अवस्थेमधून स्थिर अवस्थेमध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये काही इनर्शिया प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं आहे की गतिमान अवस्थेमधून स्थिर अवस्थेमध्ये जाताना ती बॉडी चेंज होत नाही, काय होत नाही, मोशन हे चेंज करत नाही. तिला वाटते की गतिमान अवस्थेमध्येच आहे ती, तर ते ॲक्सेप्ट करत नाही. त्याला म्हणतात जडत्व. कशाचं, इनर्शिया. म्हणजे जडत्व म्हणजे काय की ज्या बॉडीची अवस्था हो की नाही, स्थिर अवस्थेमध्ये स्थिर आणि गतिमान म्हणजे गतिमान. तर याच्यामध्ये बॉडी ॲक्सेप्ट करत नाही की मी मोशनमध्ये आहे का मी स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे. तर याचं एक्झाम्पल आहे फॅन जे लाईन गेल्यावर फॅन तरीसुद्धा फिरत राहतो काही काळ. त्याच्यानंतर to reverse even them it is after the switch off, passenger sitting in the running bus
gets a jack in the forward direction in a bus सडनली स्टॉप. हां, आता याच्यामध्ये बसचं एक आपण मागच्या वेळेस एक्झाम्पल घेतलं होतं, की बस अचानक स्टार्ट झाली इन रेस्ट आणि अचानक स्टार्ट झाल्यावर काय होते, पॅसेंजर मागच्या डायरेक्शनला जातात. म्हणजे कुठे जातात, मागच्या डायरेक्शन. पण काय केलं, की बस चालू आहे, बस इन मोशन म्हणजे बस चालू आहे मोशनमध्ये, रोडावर धावायली आणि पुढे एखादा व्यक्ती आला तर बस काय, बस ड्रायव्हर काय करतो, की अचानक स्टॉप करतो. म्हणजे ब्रेकवर त्याचा पाय असते अगोदरच, अचानक स्टॉप करतो. मग स्टॉप झाल्यावर काय होतं, की जे काही पॅसेंजर आहेत, आता डायरेक्शन कुठं होणार, पॅसेंजर कुठं होणार, फॉरवर्ड डायरेक्शननं होणार. म्हणजे फर्स्ट पॅसेंजर समोरच्या दिशेने काय होणार, फॉरवर्ड होणार. म्हणजे समोरच्या दिशेने झुकल्या जाणार पॅसेंजर. तर पॅसेंजर समोरच्या दिशेने झुकणार किंवा जेव्हा मोशनमधली ऑब्जेक्ट एकदमच सर्टनली काय होणार, स्टेशनरी ऑब्जेक्टमध्ये होणार. तर त्याला काय म्हणतात, इनर्शिया ऑफ अ मोशन, म्हणजे जडत्व, गतिमान वस्तूचं जडत्व. तिसरा प्रकार आहे की डायरेक्शनल मोशन, डायरेक्शनल इनर्शिया म्हणजे दिशेचं जडत्व. आता दिशेचं जडत्व म्हणजे काय, की द इनहेरिटन्स प्रॉपर्टीज ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड ए डायरेक्शन मोशन. म्हणजे काय, की ऑब्जेक्टची, वस्तूची अशी अवस्था ज्या अवस्थेमध्ये एक्झाम्पल घ्यायचं असलं, अगोदर एक्झाम्पल सांगतो. याचं एक्झाम्पल घ्यायचं असतं तर आपण सरळ रोडनं चाललो, एक कार मुव्हिंग, तुम्ही कारमध्ये बसले तर आणि तुम्ही रोडनं चालले, सरळ रोडनं चालले आणि मधामध्ये टर्न आला. ठीक आहे, मोशन दिशा कशी आहे, सरळ आहे, फॉरवर्ड डायरेक्शन आहे. पण मधामध्येच काय आला, लेफ्टला टर्न आला किंवा राईटला टर्न आला. तर मग काय होणार, की जी काही ती वस्तू आहे ती एकदमच सर्टनली चेंज होणार का, नाही होणार, सर्टनली चेंज होत नाही. तर ती अवस्था म्हणजे दिशा बदलण्याची अवस्था म्हणजेच डायरेक्शनल इनर्शिया. म्हणजे अचानक दिशामध्ये चेंज होत नाही, म्हणजे सरळ जात असली तर सरळ जाईल, मग ती टर्न होण्यासाठी काही वेळ लागेल किंवा टर्न होण्यासाठी खूप अडचणी येतील किंवा टर्न बरोबर होणार सुद्धा नाही. तर म्हणजे ती बॉडी ॲक्सेप्टच करत नाही की दिशाचं चेंजेस, म्हणजे डायरेक्शनल इनर्शिया म्हणजे ते जडत्व असतं त्या बॉडीचं. The inheritance, the inherent property of an object due to which the object cannot change the direction of the motion is called as, म्हणजे ऑब्जेक्ट काय करते, कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ द मोशन. मोशन त्याचं जी काही गती आहे, गती ही त्याच्या डायरेक्शननुसार चेंज होत नाही. याच्यामुळं काय होतं, की डायरेक्शनल इनर्शिया पजेसेस होतो, डायरेक्शनल इनर्शिया कॉज होतो. Then the example of the directional inertia is if a vehicle is moving along the stationary line suddenly from a turns. म्हणजे एखादी कार आहे, एखादी व्हेकल आहे, कोणती म्हणजे गाडी आहे, ती मुव्हिंग व्हायली फॉरवर्ड, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शननं, आणि जर टर्न आला तर ती एकदमच मोशनमध्ये, ती काय होणार, एकदमच डायरेक्शन त्याची चेंज होणार नाही. The passenger sitting in it are thrown opposite to the डायरेक्शन ऑफ द टर्निंग. म्हणजे काय, की हां, याच्यामध्ये आता एक आपलं बसचंच एक्झाम्पल, ह्याच्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये बस ही कंपल्सरी आहे. ठीक आहे, कोणतं एक्झाम्पल आठवलं नाही तर बसचं. तिसऱ्या याच्यामध्ये बसचं एक्झाम्पल कसं हे होईल, की एखादा आपल्याला जरी आपल्याला एखादी वस्तू आहे, ठीक आहे, एक बस आहे, ही बस आपली फॉरवर्ड डायरेक्शननं चालली आणि मधात टर्न आला. मग मधात टर्न आल्यावर काय होणार, की बस तर टर्न करेल, मग त्याचा इफेक्ट कोणावर होणार, त्यांच्या तिथल्या पॅसेंजर होणार. तेव्हा तुम्ही एकदमच अचानक जर बसनं टर्न घेतला तर पॅसेंजरची डायरेक्शन ही कशी होणार, पॅसेंजर जर म्हणजे असं टर्न होणार, म्हणजे ज्या डायरेक्शननं टर्न होणार, ज्या डायरेक्शननं म्हणजे सरळ चालू आपण आणि नंतर टर्न झाला, म्हणजे ज्या डायरेक्शननं टर्न होणार त्या डायरेक्शननं पॅसेंजर त्याच्या अपोजिट डायरेक्शननं काय होणार, त्याच्या अपोजिट डायरेक्शननं ते झुकल्या जाणार. ठीक आहे, म्हणजे ते जिथं तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर हे दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ द इनर्शियल types of the inertia. First is the inertia of the rest, second is the inertia of the motion, and third is the directional inertia. I hope you all of you clear on this point. Then next is the activity, some activities of that inertia. काय केलं याच्यामध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला मराठीत सांगतो अगोदर. याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये काय केलं आहे, की एक स्टँड घेतलं. ठीक आहे, एक डायग्राम काढून सांगतो. हा एक स्टँड आहे, दीज आर द स्टँड, हे स्टँड आहे. ठीक आहे, हे असं, याची बॉटम साईड आहे, ही बॉटम साईड, ही अप साईड. तर या स्टँडला आपण एक
वस्तू लटकवली, ठीक आहे. आणि हे दोरा आहे, दिस इज द वन. एक नंबरचा दोरा आहे, एक नंबर नाव दिलं आपण. आणि याच्या खालच्या साईडला दुसरा दोरा आपण लटकवला, खालच्या साईडला दुसरा दोरा, म्हणजे या दोऱ्याचं नाव आहे 2 नंबर. आता बघा, हा 1 नंबरचा दोरा आणि हा 2 नंबरचा दोरा, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, 1 नंबरचा दोरा आणि 2 नंबरचा दोरा. याप्रमाणे त्याची ॲडजस्टमेंट केली. जेव्हा आपण काय करणार की या दोऱ्याला, हे 2 नंबरचा दोरा, 2 नंबरचा दोरा तुम्हाला दिसायला आहे, या दोऱ्याला आपण काय केलं की असं म्हणजे बांधला, अशी ॲडजस्टमेंट केली. खालचा दोरा आपण लटकत ठेवला आहे, खाली बांधला नाही, बॉटमला बांधला नाही. तर खालच्या दोऱ्याला काय केलं आपण, ओढून घेतलं. ओढून घेतलं तर काय होणार, ओढून घेतल्यावर काय होणार, म्हणजे खालच्या दोऱ्याला आपण ओढून घेतला, धरायचं मास, ओढून घ्यायचं, काय होणार, दोरा तुटून जाणार. कोणता दोरा तुटणार, 2 नंबरचा दोरा तुटणार. पण खालच्या दोऱ्याला आपण असं ताणलं, खाली खाली ओढलं, तर कोणत्या दोऱ्यावर ताण येणार, 1 नंबरच्या दोऱ्यावर ताण येणार. आणि 1 नंबरच्या दोऱ्यावर ताण यायला आहे म्हणजे काय व्हायलं आहे, प्रेशर अप्लाय व्हायलं आहे. याच्यानंतरची जी काही कन्सेप्ट शिकायलो आपण फोर्सच्या, आपण फोर्स अँड प्रेशर या धड्यामध्ये आपण फोर्स हा डिस्कस केला. आता आपल्याला डिस्कस करायचे प्रेशर. तर मग याच्यामध्ये जे काही ताण येणार, टेन्शन येणार, हो की नाही, टेन्शन कोणावर, जे माणसाला टेन्शन येत नसते, दोऱ्याला पण टेन्शन असते, ठीक आहे. तर याच्यामध्ये जे काही ताण येणार ते कोणावर येणार, त्या दोऱ्यावर येणार. त्याची जी काही इलास्टिसिटी आहे दोऱ्याची, तर त्या दोऱ्यावर ताण येणार. आणि मग दोरा काय होणार, 1 नंबरचा दोरा खालचा, तर 2 नंबरचा दोरा आपण ओढला तर 1 नंबरचा दोरा तुटून जाणार. तर हे आहे की एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटच्या आधारे काय शिकलो की इथं काहीतरी 1 नंबरच्या दोऱ्यावर आपल्याला काय येतो, ताण येतो. 1 नंबरच्या दोऱ्यावर आपल्याला काय येतो, ताण येतो. याच्यामुळे काय होतं, 1 नंबरचा दोरा 2 नंबरच्या दोऱ्यावर ओढल्यावर तुटून जातो. तर हे ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं आहे. तर तुम्हाला समजलं की प्रेशर म्हणजे काय, की ताण, टेन्शन, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात ठेवा. याच्यानंतर यू मस्ट हॅव द ऑब्झर्व the tires of the 2-wheelers and 4-wheelers getting the pressurized air fitting machines as a pressure indicating dials or digital meters shown the digital readings of the pressures. तुम्ही टायरमध्ये किंवा एखाद्या व्हेकल्समध्ये, व्हेकलच्या टायरमध्ये किंवा सायकलच्या म्हणजे गाडीच्या टायरमध्ये तुम्ही बघितलं असाल, काय बघितलं असाल की एक मशीन असते गोल, ज्याच्यामध्ये काय असते की ते एक इंडिकेटर असते. ते काय करते की हवा किती आहे, त्याच्यामध्ये प्रेशर किती आहे ते दाखवते. याच्यामध्ये काय होतं की जे काही टायर आहे, जे काही तुमचं व्हेकलचं टायर आहे किंवा सायकलचं टायर, तुम्ही सायकलला तुम्ही यूज करत असाल तर सायकलमध्ये पण तुम्ही हवा मारता, पंपानं मारता, ठीक आहे. तर मग याच्यामध्ये काय होतं, किंवा व्हेकलमध्ये हवा मारता मग काय होतं, तर जी काही प्रेशर आहे ते प्रेशर काय होतं बघा इथं, की the digital metal shown the machine feels the pressure to the certain value. You are aware that the force has to be applied for a fitting air in the bicycle tires with the hands firm. By the applying force, air pressure is increased, and then the air is पुश्ड इन टू द टायर्स. म्हणजे काय की हवेचं प्रेशर आपण काय करतो, बल अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो, आणि त्याच्यामधलं प्रेशर हे काय होते, वाढते. प्रेशर वाढल्यावर त्या टायरमध्ये हवा बसते. फोर्स अप्लाय केला आपण, पंपाने हवा मारल्यावर काय होणार, त्या टायरमध्ये प्रेशर इन्क्रीज होणार. फोर्स अप्लाय करून प्रेशर इन्क्रीज होणार, आणि प्रेशर इन्क्रीज झाल्यावर तिथं हवा बसणार, ठीक आहे. तर हे ॲक्टिव्हिटी इथं दिसत आहे. याच्या खालची ॲक्टिव्हिटी काय सांगते बघूया. खालची ॲक्टिव्हिटी काय सांगते, टेक अ सम शार्प पॉईंट्स, नेल्स अँड पुश देम्स इन टू द वुडन प्लँक्स बाय द हॅमरिंग ऑन दिअर हेड्स. नाव टेक द नेल्स अँड होल्ड्स इट विथ द हेड्स ऑन द प्लँक्स अँड हॅमर्स it down from the pointer's end when the pressing the drawing spins. हां, इथपर्यंत अगोदर बघूया की जे काही खिळा आहे, नेल्स म्हणजे काय, खिळ्याला काय केलं आपण, भिंतीला आपण मारायचं आहे. मग खिळ्याला 2 टोकं असतात, एक त्याच्या डोक्याच्या साईडला म्हणजे एक गोल, ॲज लाईक दॅट. खिळा काढून दाखवतो तुम्हाला, कदाचित तुम्हाला माहीत असेल, अशा प्रकारचा खिळा असतो. तर हे झाला याचा हेड रिजन, आणि आपण टेल रिजन म्हणूया, ठीक आहे, शेपटीचा भाग.
टेल रिजन. तर हेड रिजनमध्ये काय असतं, जे काय तुम्हाला हेड रिजन दिसायले, आपण खिळा कोणत्या रिजनकडून ठोकतो, तर टेल रिजनकडून ठोकतो. म्हणजे याचा आकार कसा आहे, आकारमान कसा आहे याचा, स्मॉल आहे, आणि हेड रिजनचा आकारमान कसा आहे, लार्ज आहे. मग आपण खेळायला काय करायचं की हेड रिजनला हॅमरनं आपण मारायचं, जसं जनरलमध्ये करतो तसं. आणि मग काय होणार की टेल रिजनचं जे काही रिजन आहे ते कुठं जाणार, भिंतीच्या आतमध्ये जाणार. पण उलटं केल्यावर कसं होणार, उलटं केल्यावर जमन का, नाही जमणार. उलटं केल्यावर तुम्हाला जमन का की टोकाकडून म्हणजे हेड रिजनकडून खेळ आत जाईन का भिंतीमध्ये, जाणार नाही. तर याच्यानंतर सांगितलं की ड्रॉइंग बोर्ड, जे काय ड्रॉइंग बोर्ड आहे त्याच्यावर आपण टाच पिना आपण लावल्या, अदर आपण लावू शकतो हेड रिजन, त्याच्या पण हेड रिजन आणि टेल रिजन असते. त्याच्यामध्ये आपण टाचपिना आपण खूप असल्या अंगठ्यानं आपण प्रेस केलं अंगठ्यानं, तर मग काय होणार, इझिली ते त्या ड्रॉइंग बोर्डमध्ये जाणार. पण आपण काय केलं की उलटं केलं, त्या टाचपिनाला उलटं केलं, आणि जे काही हेड रिजन टेल रिजन आहे त्या टेल रिजनला आपण प्रेस केलं आणि हेड रिजन मधात घालण्याचा प्रयत्न केला, तर काय होणार करून नाही बघायचं, तुम्हाला दुखापत होईल. कारण की जे काही टेल रिजन आहे ते आणीदार असतो, नोकदार असतो, आणि त्याच्यामुळं काय होणार, तुमच्या अंगठ्याला जखम होऊ शकते. तर मग सांगायचं तात्पर्य असं की या याच्यामध्ये पृष्ठभाग जेव्हा लहान असतो किंवा पृष्ठभाग जेव्हा आणीदार असतो, तेव्हा काय होणार, जे काही मटेरियल आहे ते काय होणार, इझिली काय होणार, त्या भिंतीच्या आत, त्या याच्यामध्ये त्या वस्तूच्या आत इझिली एंटर होऊ शकतो. म्हणजे पृष्ठभागावर डिपेंड असतो. याच्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या काही हे असतील, तुमच्या घरामध्ये तुम्ही भाजी चिरताना जे काही हे वापरता, काय वापरतात, चाकू वापरतात, ते कसं असतं, आणीदार असते. आणीदार चाकूच वापरतात. म्हणजे आपण आणि गेलेले चाकू जर वापरला तर भाजी चिरला जाईल का, नाही जाणार. तर मग तिथं काय असतं की तिथं त्या चाकूचा पृष्ठभाग हा सुद्धा डिपेंड करतो. तर मग हे सांगण्याचं तात्पर्य काय की फोर्स, जे काय आपण बल लावतो, म्हणजे चाकू, तिथं चाकू काढून दाखवतो. सपोज दिस इज अ शार्प नेल चाकू. आता हे चाकू आहे, आता या चाकूचा हा पृष्ठभाग, हा समोरचा पृष्ठभाग कसा असतो, नोकदार असतो, आणि याच्यामुळं काय होतं की जे काही भाजीपाला आहे आपण ते पटकन कापू शकतो. तर आणि खराब चाकूला आपण वापरत नाही, खराब चाकूनं कापल्या जात नाही भाजीपाला. तर सांगायचं तात्पर्य कसं की पृष्ठभाग जर लहान असेल, पृष्ठभाग जर आणीदार असेल, तर मग त्या वस्तूमध्ये त्याचं इंटरेक्शन जास्त लवकर होतं. दुसऱ्या वस्तूचा जास्त पृष्ठभाग मोठा असेल तर होत नाही. जर आपल्याला प्रेशर शिकायचं, व्हॉट इज द प्रेशर, द फोर्स एक्सटेंडेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड एज प्रेशर. प्रेशर म्हणजे काय की फोर्स एक्सटेंडेड परपेंडिक्युलरली ऑन द युनिट एरिया. युनिट एरिया म्हणजे काय की एक हा एरिया आहे, हा एरिया आहे, ठीक आहे, एरिया, कोणताही एरिया. आता व्हॉट इज मीन बाय द एरिया, क्षेत्रफळ म्हणजे काय, एखादं हे काय चौरस आहे, चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजूचा वर्ग असतं, ठीक आहे. तर या चौरसावर, म्हणजे या चौरसाकृती वस्तूवर जे काही आपण फोर्स म्हणजे प्रेशर अप्लाय करायला म्हणजे काय की फोर्स एक्सटेंडेड परपेंडिक्युलर ऑन ए युनिट एरिया. म्हणजे या एरियावर, हे काही युनिट एरिया आहे, या युनिट एरियावर आपण जे काही फोर्स अप्लाय करायलो ते कसं परपेंडिक्युलर अप्लाय करायलो, आणि त्यालाच काय म्हणतात की प्रेशर असं म्हणतात. प्रेशर म्हणजे नथिंग बट द फोर्स एक्सटेंडेड परपेंडिक्युलर ऑन द युनिट एरिया. म्हणजे जे काही आपण दाब द्यायलो, बल द्यायलो, सॉरी दाब नाही, बल द्यायलो, तर बल द्यायलो ज्या कोणावर द्यायलो, त्या वस्तूवर द्यायलो, त्या युनिट एरियावर द्यायलो, त्या क्षेत्रफळावर आपण काय करायलो, बल द्यायलो त्या क्षेत्रफळावर. म्हणजे बल द्यायचं कोणावर द्यायलो, क्षेत्रफळावर. एक तर आपण दोन गोष्टी याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत फोर्स प्रेशरमध्ये, की एक आहे बल, म्हणजे जे काही फोर्स आहे, फोर्स अप्लाय करायलो, पण कोणावर करायलो, युनिट एरियावर, म्हणजे त्या एरियावर करायलो, जे काही वस्तू आहे त्या एरियावर आपण काय करायलो, फोर्स अप्लाय करायलो. तर ते म्हणजेच काय की प्रेशर आहे. आता प्रेशर इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ फोर्स पर युनिट एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. म्हणजे प्रेशर म्हणजे काय की प्रेशर म्हणजे फोर्स बाय एरिया ऑफ ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. म्हणजे कोणाचा एरिया, तर ज्या वस्तूवर आपण फोर्स अप्लाय करायलो त्या वस्तूचा एरिया म्हणजेच प्रेशर. म्हणजे फोर्स बाय एरिया कोणाचा, त्या वस्तूचा, ज्या वस्तूवर आपण बल अप्लाय करायलो
त्या वस्तूचा एरिया म्हणजेच तिचं काय म्हणणार आपण प्रेशर म्हणणार. प्रेशर म्हणजे काय की फोर्स बाय एरिया, फोर्स भागिला एरिया म्हणजे काय प्रेशर. कधी पण लक्षात ठेवायचं, फोर्स बाय एरिया म्हणजे प्रेशर. आणि तुम्हाला माहिती आहे की युनिट ऑफ द फोर्स, फोर्सचं युनिट काय की 3 सिस्टीम असतात. एक एस आय सिस्टीम म्हणजेच सिस्टीम इंटरनॅशनल, CGS सिस्टीम्स अँड MKS सिस्टीम. आता MKS सिस्टीम म्हणजे काय की मीटर किलोग्राम आणि मीटर किलोग्राम सिस्टीम्स. CGS सिस्टीम म्हणजे काय की सेंटीमीटर ग्राम सिस्टीम्स. अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात नॉमिनिक्लेचर. जसं ज्याप्रमाणे बॉटनिकल नॉमिनिक्लेचर असतं त्याप्रमाणे या युनिटचं सुद्धा नॉमिनिक्लेचर असतं वेगवेगळ्या सिस्टीम्सनुसार, तर वेगवेगळ्या एककानुसार. तर आपल्याला SI युनिटमध्ये फोर्सचं युनिट काय आहे, फोर्सचं युनिट काय आहे की SI युनिट काय आहे न्यूटन आहे, आणि CGSमध्ये याचं युनिट आहे डाईन. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं फोर्सचं युनिट न्यूटन आहे आणि याचं काय आहे डाईन आहे. तर तुम्ही मला सांगा की फोर्सचं युनिट काय आहे न्यूटन आहे, फोर्सचं युनिट न्यूटन आहे. आणि एरियाचं युनिट काय असतं, एरिया म्हणजे काय असतो, जर आपण क्षेत्रफळ जर कशाचं घेतलं चौरसाचं घेतलं तर एरिया काय असतो बाजूचा वर्ग, साईड स्क्वेअर. साईड स्क्वेअर म्हणजे काय असतो, एखादा जर आपण एरिया घेतला, सपोज दॅट दिस इज स्क्वेअर, दिस इज अ यम, दिस इज अ यम, मग याचा एरिया काय असणार यम स्क्वेअर असणार. यम म्हणजे मीटर, यम म्हणजे मीटर, तर म्हणजे यम स्क्वेअर असणार. म्हणजे याचा एरिया काय येणार यम इंटू यम म्हणजे यम स्क्वेअर. एरियाचं क्षेत्रफळ, एरियाचं SI युनिट काय असणार, एरियाचं SI युनिट मीटर स्क्वेअर असतं. ठीक आहे, तर एरिया म्हणजे काय लांबी गुणिले लांबी, लांबी गुणिले लांबी, लांबी गुणिले रुंदी म्हणजे काय झालं ते क्षेत्रफळ त्याचं. तर हे झालं मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन भागिला मीटर स्क्वेअर. हे कशाचं झालं, हे युनिट झालं कशाचं प्रेशरचं. P फॉर प्रेशर. प्रेशरचं युनिट आहे न्यूटन बाय मीटर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बाय म्हणत नसतं त्याला, न्यूटन पर म्हणजे भागीला असलं की पर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अंडरस्टँड. सो आणि याचं अजून एक युनिट आहे प्रेशरचं पास्कल म्हणून, पास्कल म्हणायचं. आणि 1 बार इक्वल टू 10⁵ पास्कल्स. आणि बार हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी आपण हे वापरतो. कोणतं वापरतो, सॉरी, ॲटमॉस्फेरिक प्रेशर वापरण्यासाठी आपण काय वापरतो की बार हा एकक वापरतो. ठीक आहे, प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. Okay, what is meant by the scalar quantity? Scalar quantity means that the quantity which depends or which have only magnitude alone. फक्त त्यामध्ये मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते. फोर्सला डायरेक्शन असते का, फोर्सला डायरेक्शन असते का नसते. कुठल्याही दिशेने आपण दिशेचा हे असतं का दिशेचा नसतो. तर फोर्सला डायरेक्शन नसते, एरियाला डायरेक्शन नसते. मग फोर्स, प्रेशर हे फोर्स आणि एरियावर अवलंबून आहे. तर मग प्रेशरला डायरेक्शन असेल का नसेलच ऑब्वियसली. तर मग फोर्स, प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी, फोर्स इज ऑल्सो स्केलर क्वांटिटी. ओके, I will stop here. In next video I will discussing the remaining portion of that chapter. Okay, I will stop here.